गेल्या 27 दिवसापासून रिपब्लिकन संघटनेचे बंद धरणे आंदोलन सुरू, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। धुळे शहरातील प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार व विविध प्रशासकीय निर्णयाच्या निषेधार्थ रिपब्लिकन संघटनेचे बंद धरणे आंदोलन तब्बल 27 दिवसांपासून सुरू असून मराठी पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। अद्यापही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। संघटनेच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा निवेदन देण्यात आली, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे। आंदोलनकर्त्यांनी प्रादेशिक परिवहन विभाग कथित अनियमितता, बदली प्रक्रिया तसेच प्रशासकीय निर्णयाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल असाही इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन निष्पाप चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी समाधान बैसाने, कविता पाटील, शशिकला मोरे, महमूद मंसूरी यांच्यासह रिपब्लिकन संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे। गेल्या 2 महिन्यापासून मी ह्युमन क्लब जेल रोड धुळे येथे बेमुदत बंद धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली होती, परंतु विभाग नियंत्रक धुळे किंवा जिल्हाधिकारी यांनी माझ्या आंदोलनाची कुठल्याही पद्धतीने माझी दखल घेतलेली नाही किंवा आंदोलनाची दखल घेतलेली नाही। म्हणून मी आज दिनांक 26/6/2026 रोजी पत्रकार परिषद घेत होतो। पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा की संबंधित अधिकारी कर्मचारी हे अतिशय भ्रष्टाचार करूनही खुर्चीवर बसलेले आहेत, परंतु आम्हाला न्याय भेटत नाही। आम्ही आंदोलने करतो, उपोषणे करतो, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतो। संबंधित अधिकारी कर्मचारी आमच्यावरच गुन्हे दाखल करतात खोटे नाटे, परंतु शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कोणी कारवाई करायला तयार नाही। जर मला या 3 दिवसात न्याय भेटला नाही तर मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष आणि माझे कार्यकर्ते मध्यवर्ती बाबासाहेबांच्या स्मारकापासून मी त्यांचे पोस्टर बनवून